नाही, मला राजू शेट्टींचा आरोप हा हास्यास्पद वाटतो की ज्या पक्षाच्या विचारामध्ये कार्यकर्त्यांची श्रद्धा नसेल, तो विचार जर तकगादू असेल तर माणसं फुटतील. जर रावणाची बाजू कच्ची असेल तर विभीषण फुटेल. पण याचा दोष काय तुम्ही प्रभू रामाला देणार का? की विभीषण हा प्रभू रामाच्या बाजूने गेला तर प्रभू राम कसा दोषी असेल? रावणी वृत्ती, रावणी अत्याचार हा तेव्हा कारणीभूत होता. आता तुम्ही जर आपल्या कार्यकर्त्यांशी सन्मानाने वागला नाहीत, तुम्ही तुमच्या विचारावर आधारित राजकारण न करता सत्तांधा आणि सत्तेचं राजकारण केलं तर मग असे प्रश्न उपस्थित होतात. भारतीय जनता पार्टीला दोष देण्याचं काहीही कारण नाही. सर, रोहित पवारांनी आरोप केलाय की 15,000 पदांच्या भरतीसाठी एका जागेस 200 विद्यार्थी अर्ज करतात आणि त्या अनुषंगाने 1500 कोटी जमा केले जाते. हे कुठेतरी पैसे गोळा करायचे. मला असं वाटतं की त्यांनी कुठून हिशोब आणले माहीत नाही आणि त्यांना कदाचित माहिती नसेल. त्यांचं सरकार असताना सुद्धा याच पद्धतीने खाजगी कंपन्यांना त्यांनी काम दिलं. ज्या खाजगी कंपन्यांना त्यांनी काम दिलं होतं त्या सर्व ब्लॅकलिस्टेड होत्या. काही कंपन्यांना तर हायकोर्टाने यांना परीक्षा घेता येणार नाही असं सांगितलं. अशा निवडून महाराष्ट्राच्या बाहेरच्या 5 कंपन्या आणल्या. आत्ता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप अभ्यास करायला सांगितलं. जी या देशाच्या नॅशनलाइज बँकांची परीक्षा घेते व TCS टाटा सारख्या समूहाची जी TCS कंपनी आहे ते परीक्षा घेत आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार करतात. त्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतात. आणि मीही आवाहन करतो की राज्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणी जर फूस लावत असेल, नोकरी लावून देतो असं सांगत असेल तर ते साफ खोटं आहे. 100% फुल प्रूफ व्यवस्था ही या 2 परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून होते आहे. काही ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले. नकली पेपर द्यायचा, नोकरी लावून देतो असं सांगायचं, यापासून सावध राहा. अन्यथा जे नुकसान तुमचं होईल ते कधीही भरून निघणार नाही. रोहित पवारांचा हे सुद्धा आरोप आहे की भाजप प्रणित राज्यामध्ये असं जास्त होतं. मला आश्चर्य वाटतं ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, कारण राष्ट्रवादीचं सरकार तर देशात कोणत्याही राज्यात नाही आणि त्यांना मतही पडत नाही. पण ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत तिथेही फी घेतली जाते. कुठेही फुकट परीक्षा घेतली जात नाही. कारण फुकट परीक्षा घेताना काही अडचणी उपस्थित होतात. मग त्यामध्ये ज्या गुणवत्तेचा आपण विचार करतो, संख्येचा विचार करतो, त्यावर कोणतेही बंधन असण्याचं कारण नाही. हां, यातून काही नवीन सूचना काही विद्यार्थ्यांनी केल्या आणि त्या उत्तम आहेत की आपण काही अशा संदर्भामध्ये एकदा परीक्षा घ्यायची आणि या परीक्षेमध्ये जे कोणी विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना मग विविध पदांच्या रिक्त जागेवर जर क्वालिफिकेशन सारखं असेल तर मग त्यांना घेता येईल का, अशा पद्धतीने काही लोकांनी प्रस्ताव मांडले. मी स्वतः या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे की आपण एक फुलप्रूफ व्यवस्था केली पाहिजे, ज्या व्यवस्थेतून मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न उपस्थित होणार नाही. आता एक गोष्ट तर खरी आहे, सर्वांना सरकारी नोकरी मिळूच शकत नाही. आपल्याला आता जॉब सीकरपेक्षा जॉब क्रिएटरची संख्या वाढवण्याची वेळ आली आहे आणि मग अशा प्रसंगामध्ये काही मूलभूत बदल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व अजितदादा यांनी एकत्र बसून यावर निर्णय करण्याचा निर्णय केला आहे. आता रोहित पवार साहेबांना मागच्या सरकारमध्ये फी घेतली होती तेव्हाही अशाच पद्धतीने 5 संस्था निवडल्या होत्या. या 5ही संस्था बोगस होत्या. या संस्थांनी कुठून ॲडमिशन कार्ड दिले होते, जे सेंटर होते ते भारताच्या बाहेरचे दिले होते, हे सर्व माहीत होतं. आता त्यांना काहीतरी सांगायचं आणि अजितदादा आमच्यामध्ये आले तेव्हापासून अजून त्यांना थोडंसं याचं वाईट वाटतं. सर, आदित्य ठाकरेंनी आता टोल बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केलं. त्यांनी एक अभियान सुरू केलं, टोल माझं सरकार आलं तर आम्ही टोल मुक्त करेल महाराष्ट्र. सत्तेसाठी सत्ता गेल्यावर जेव्हा तोल जातो तेव्हा अशा पद्धतीची आंदोलन 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये असताना जे विसरले ते आठवणीत यायला लागतात.
काही लोकांचा सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर अजून त्यांना मेंदू तल्लख होतो, अशांसाठी सत्तेच्या बाहेर ते आयुष्यभर राहावेत हीच ईश्वरचरणी आपण कामना करू शकतो. 15 ऑगस्ट नंतर आता काँग्रेसची पुन्हा राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये दौरा पूर्ण करणार आहेत. राहुल गांधी महाराष्ट्र फिरणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधींचा हा दौरा महत्वपूर्ण मानला. नाही, फिरलंच पाहिजे ना. शेवटी फिरणार नाही तर लोक कसं समजणार, त्यांचे प्रश्न कसे समजतील. शेवटी कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असेल तर त्यांनी फिरावं. आणि मला तर वाटतं की जेव्हा राहुलजी फिरतील तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल की माननीय मोदीजींची लोकप्रियता किती आहे, आणि त्यामुळे जे 2024चं त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न थांबू शकेल. त्यांनी फिरलं पाहिजे, तेव्हाच लोकांची नाडी समजेल. लोकांच्या मनात मोदी आहे, हर घर मोदी, हर मन मोदी, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा जे अमेरिकेत जाऊन आपल्या देशाची निंदा वगैरे करतात ते थांबेल. सर, बस यात्रा काढणार, बस यात्राही काढणार आहे. बस यात्रेमध्ये सरकारचं पोस्टमॉर्टम करणार आहे. नाही, सरकारचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी ते काही डॉक्टर नाही आहे. त्यांच्या पक्षाचं पोस्टमॉर्टम 2014 मध्ये झालं. जेव्हापासून राहुलजी आले तेव्हा त्यांच्या पक्षाचं पहिलं पोस्टमॉर्टम केलं, 44 खासदार आले. 2019 मध्ये पूर्ण ताकद गावली, 52 आले. आणि तेव्हापासून सत्तेसाठी ते 52 करत फिरत आहे. शेवटचा प्रश्न आहे, काही दिवसात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी एकाच मंचावर दिसणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मोठ्या प्रमाणात सभा घेणार आहेत. तिन्ही नेते वज्रमूठ सभा पुन्हा एकदा अजितदादा बाहेर पडल्यानंतर राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येणार. तेव्हा वज्रमूठ सभा झाली, वज्रमूठ राहिली नाही. आता पुन्हा वज्रमूठ होईल, पुन्हा ती वज्रमूठ फुटेल. म्हणजे आणखी काही आमदार आपल्या संपर्कात आहेत का काँग्रेसचे? अरे हे पुन्हा कितीदा सांगावं लागेल, अनेकदा सांगितलं. अनेक लोक लाईनीत उभे आहे, फक्त आत्ता सध्या घ्यायचा विचार नाही म्हणून थांबले आहेत. ते कधीही आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी तयार आहे, कारण विश्वगौरव, देशगौरव, जननायक नरेंद्र मोदीजी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण जनतेला समर्पित कार्य करतात. ना परिवारवाद आहे, ना मतांचं तुष्टीकरण आहे. देशाच्या जनतेला न्याय देण्यासाठी ते कार्य करतात. मग अशा प्रसंगामध्ये अनेकांना असं वाटतं, शेवटी काम कोणासाठी करायचं? काम कोणासाठी? घराणीसाठी. कसं घराणीशाहीसाठी काम करायचं की देशासाठी काय काम करायचं? सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश, प्रगती अधोगती, यामध्ये कोणाची बाजू घ्यायची? तर एक क्षण तरी माणसाला वाटतंच ना, अरे आपण चूक करतोय, कोणत्या लोकांसोबत आपण चाललो. आणि मग ते एका दिवशी मग ते घोषणा करतात की हम मोदीजी के साथ है, मोदीजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आणि मग पाहतो आपण जिकडे तिकडे मोदी 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 असा जयघोष होतो. हा मोदी मोदी हा आडनावाचा जयघोष नसून हा देशाच्या प्रगतीचा मंत्र आहे. चंद्रपूरच्या विविध बैठकांचं आम्ही आयोजन केलं होतं. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण हा एक चिंतेचा विषय होता, आणि या संदर्भामध्ये एक आराखडा आम्ही तयार केला आहे. आज प्रदूषण मंडळाचे महाराष्ट्राचे सर्व अधिकारी आम्ही निमंत्रित केले होते, आणि जिल्हाधिकारी, प्रशासन जे जिल्ह्याचं तेही होतं. आणि या संदर्भातले कायदे, या संदर्भातले NGTचे निर्णय आणि आत्ता असणाऱ्या उपाययोजना यामध्ये वेगाने वाढ करणे. यासोबतच मी स्वतः मत्स्य विकास मंत्री आहे, माझ्यावर एक जबाबदारी आहे की माझा जिल्हा एक मॉडेल जिल्हा व्हावा. म्हणून मत्स्य संवर्धनाचा मॉडेल जिल्हा चंद्रपूर कसा करता येईल याचं एक सादरीकरण केलं. माझ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, जंगल व्याप्त जिल्हा आहे. पण आमच्या जिल्ह्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये बाहेरून दूध येतं, आणि त्या दृष्टीने सुद्धा आमचा जिल्हा दुधाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हावा यासाठी एक बैठक घेतली, ज्यामध्ये आमचा जिल्हा हा दुधाच्या बाबतीत अग्रेसर व्हावा, 4 पैसे खिशात येतील गरिबांच्या, आणि शेतकऱ्यांनाही एक जोडधंदा प्राप्त होईल. बचत गटांच्या माध्यमातूनही आम्हाला पुढे जाता येईल, कारण 15 तालुक्यापैकी 11 तालुके आमचे मानव विकास निर्देशांकामध्ये SDI मध्ये आहे. आणि म्हणून या दृष्टीने आज 3 विषयांचं नियोजन आम्ही केलं. सर, चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, यासाठी काय मास्टर प्लॅन तयार होणार असेल? निश्चितपणे मास्टर प्लॅन करणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीने आज मास्टर प्लॅनवर डिटेल चर्चा झाली.
आज काही कन्सल्टंटही आम्ही नेमतो आहे आणि भारत सरकारचे जे कायदे आहे, NGTचे जे निर्णय आहे आणि याशिवाय आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर पूर्ण शक्तीने मात करण्यासाठी आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही वर्किंग प्लॅन तयार केले आहे आणि या वर्किंग प्लॅनवर अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भात आज विस्तृत चर्चा झाली। बयान दिया है कि महाराष्ट्र की लोकसभा की 48 सीटों का जायजा लेंगे, पदयात्रा करेंगे, बस यात्रा निकालेंगे। एक तरफ राहुल गांधी दोबारा पदयात्रा की शुरुआत कर रहे हैं, किस तरह से बीजेपी? भाई साहब, ये स्वागत है ना, ये करना ही चाहिए। सरकार जब से इनकी देश में आई तब से भूल गए थे कि जनता के बीच में जाना पड़ता है। माननीय मोदी जी ने 5 साल में ही बता दिया जनता के बीच में कैसे जाना होता है। हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, अपना देश अपनी माटी, अमृत काल हो। माननीय मोदी जी ने इस देश में चाहे मन की बात हो, 508 रेलवे स्टेशन का भूमि पूजन एक साथ करते हुए उसके कार्य की शुभारंभ के समय लाखों लोगों से बात करने की बात हो, मेरा देश अपना देश, ये आगे जाना चाहिए, ये भाव से वो काम करते हैं। तो राहुल जी ने उनके मार्ग पे चलने में हमें क्या अड़चन है? मोदी जी के मार्ग पे राहुल जी ने चलना चाहिए, लोगों के बीच में जाना चाहिए, संपर्क करना चाहिए और लोगों का जो भाव है माननीय मोदी जी ही देश के प्रधानमंत्री 2024 में बने, ये सोचकर मुझे लगता है कि उनको भी खुशी होगी और देश को भी खुशी होगी। तो बस यात्रा के जरिए कांग्रेस का कहना है कि पोस्टमार्टम करेंगे बीजेपी के मतदाताओं का। बीजेपी कांग्रेस की वोट फिक्स है, खाली उनकी तरफ जाने की उनकी पहल। मुझे पता नहीं, मुझे तो वो डॉक्टर है ये पता नहीं, और डॉक्टर हुए तो कब हुए वो भी पता नहीं, कौन से विद्यापीठ के डॉक्टर है मालूम नहीं। वो पोस्टमार्टम करने वाले वो कौन है? अगर चुनाव में किसी राजनीतिक पार्टी के बारे में सोचना है तो जनता सोचती है। और 2014 में राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस को 44 सीटें मिली थी, 2019 में 52 मिली। तब से वो सत्ता के लिए सत्तांध बनकर तुष्टीकरण की राजनीति करते हुए, निम्न शब्दों का अवमान करते हुए, अपने देश के बारे में अमेरिका में जाकर बदनामी करते हुए अब 52 करते घूम रहे। कभी साइकिल पे घूमते, कभी पैदल घूमते, कभी बस पे घूमते, और जनता इनको चुनाव में फिर घुमाएगी। जिस तरह से आदित्य ठाकरे ने एक बार फिर से टोल मुद्दा उठाया है कि मुंबई की तरफ आने वाले जितने भी टोल हैं माफ कर दिए, चाहे उनकी सरकार आएगी तो टोल माफ। उनकी सरकार आएगी तो अरे उनकी सरकार 2 साल 8 महीने थी ना, तब क्यों नहीं किया भैया? तब क्या हो गया था याद नहीं आता क्या? सत्ता में मंत्रालय में बैठने के बाद भूल जाते हैं क्या? मुझे लगता है कि ये सब ऐसी बातें हैं। एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री बनने के बाद ये तो मुझे लगता है कि बड़ा दुख होता है, तो ऐसे दुख में से ऐसे निर्णय जारी होते हैं। एक तरफ से जिस तरह से एनसीपी 2 गुटों में बटी है, लेकिन दूसरी तरफ शरद पवार ने चुनाव आयोग को एक पत्र दिया। चुनाव आयोग ने पूछा था कि आपकी पार्टी का जवाब चाहिए, उन्होंने पत्र दिया। पत्र में कहा कि एनसीपी में सब कुछ ठीक ठाक है, किसी प्रकार की कोई फूट नहीं है। किस तरह से बीजेपी को देखती है? हमें उनके पार्टी में कोई देखने का नहीं है। हमें अपने काम पे विश्वास है, हमने काम करते आगे जाना है। किसानों के सम्मान में हो, गरीबों के शान में हो, हमारे माँ बहनों के गौरव के लिए हो, युवाओं के लिए हो, हमें काम करना है। हमें राष्ट्रवादी में क्या चल रहा है, पवार साहब का क्या कहना है, ये हमें देखने की मुझे लगता है कि अभी कोई आवश्यकता नहीं है। आपके साथ सरकार में शामिल है और विपक्ष में भी मुद्दा ये महाराष्ट्र की जनता भी नहीं तो भी शरद पवार साहब ने, आप कह रहे ना, बता दिया ना राष्ट्रवादी में सब कुछ अच्छा है, तो शायद अजित दादा हमारे साथ है तो वो उसको अप्रत्यक्ष रूप से समर्थन दे रहे। सर हेच मराठी साहित्याला का शरद पवार म्हणतात राष्ट्रवादीमध्ये सर्व अलबेल आहे, कसं वाटतं? नाही मग ठीक आहे ना, आनंद आहे, स्वागत केलं पाहिजे। अजित दादा राष्ट्रवादीचे संसदीय नेते होते, त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला पाठिंबा दिला, महायुती झाली। आता शरद पवार साहेब म्हणतात की आमच्यात आगबेग आहे, म्हणजे अप्रत्यक्ष अजितदादांना त्यांचा पाठिंबा आहे, म्हणजे महायुतीला पाठिंबा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।